कारण की भगवंताची इच्छा आहे ह्या परिस्थितीला तुम्ही सहन करा, तुमच्यासाठी तुमचं यश माळा घेऊन उभा आहे. जब तक सपने पूरे करेंगे नहीं ना साला तब तक पीछे भागेंगे नहीं बॉस. चल नहीं सकते ना तो साला रेंगा 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 रेंगा. भगवान के भरोसे मत बैठो, क्या पता कि भगवान आपके भरोसे बैठा होगा. ह्यो डायलॉग ऐकला ना मी त्यावेळेस मी जागा झालो. म्हणलं आई बाप डाऊनलाईन अपलाईन नाही 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 मलाच करायचं आहे, मीच करून दाखवणार. मलाच प्लॅन द्यायचा आहे, मलाच प्रोडक्ट घ्यायचं आहे, मलाच लेख मारायची गेलो मी, मलाच करायचं आहे. ह्या माणसाने बायको प्रेग्नंट असताना रोड नव्हता डोंगरातून घेऊन जाता जाता बायको मेली, बाळ मेलं. लव्ह मॅरेज होतं यांचं. त्याच्या प्रेमासाठी 22 किलोमीटरचा दगड फोडला डोंगर. मांझी द मॅन माहिती आहे तुम्हाला. आणि तो काय म्हणतो, जब तक तोडेंगे नहीं जब तक सपने पूरे करेंगे नहीं ना साला तब तक पीछे भागेंगे नहीं बॉस. समझ में आया. अगर गरीबी को तोड़ना है, पावरफुल करना है, कुछ दुनिया के अंदर करना है ना तो भागो, तो उड़ो. जिंदगी में अगर कुछ बड़े लेवल पे करना है ना तो उड़ो. उड़ नहीं सकते तो भागो, भाग नहीं सकते तो चलो, चल नहीं सकते ना तो साला रेंगा 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 रेंगा. पण लढा, रडत बसू नका राडेक्यासारखे, बागोबाई सारखे. रक्त लाल आहे ना तुझ्याकडे का गारे. हा तोंडातून असे शब्द काढा की लोकांच्या हृदयातले ना सगळे मुळं तुटले पाहिजे आणि लोक जगायला सुरुवात केली पाहिजे. अशा लोकांची वाट पाहत लोक. बिझनेस में डेव्हलप करा. अमिताभ बच्चन माहिती आहे किती अपयश आलं, किती रिजेक्शन आलं. आवाजा म्हणून रिजेक्ट केलं, कोणी हाईट मोठी म्हणून रिजेक्ट केलं, कोणी नावावरून रिजेक्ट केलं. लगातार फ्लॉप होत गेले आणि पुन्हा बाउन्स बॅक केला. त्यानंतर बँक करप्ट झाले, पुन्हा लढले. आणि आज असा एक व्यक्ती आहे की वयाच्या 75-80 मध्ये पण सगळे पिक्चरचे कॅरेक्टर प्ले करून राहिले. सालोट आहे, सालोट अमिताभ बच्चन जी को. नुसते पिक्चर पोहण्याचे डायलॉग नका मारू, यांचे कर्म फॉलो करा ना तरी पण जिंदगीत फेमस होतात. नुसतं नटनटेला फॉलो नका करू. स्टे फोकस अँड वर्क हार्ड. असा एक व्यक्ती 2019 मध्ये भाला फेक माहिती तुम्हाला. नीला इंजुरी झाली होती, ह्याच हाताने भाला फेकायचा होता. सगळे त्याचे फिजिओथेरपी डॉक्टर सगळे लोक म्हणले की यू कांट पार्टिसिपेट इन ऑलिम्पिक. करू शकत नाही, भाला फेकूच शकत नाही, नाही तर नी डॅमेज होऊ एल्बो डॅमेज होऊ शकतो. त्या माणसाने इमॅजिन करा 2020ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणलं भारताला पहिल्यांदाच भाला फेकमध्ये. सिच्युएशन खराब होती का नाही होती, परिस्थिती प्रतिकूल होती का अनुकूल होती, अपोज होती का नाही. त्या अपोजमध्ये मग आज परिस्थिती कशी पण असून द्या, कशी पण असून द्या, ही परिस्थिती भगवंताली का पाठवली आहे, कारण की भगवंताची इच्छा आहे ह्या परिस्थितीला तुम्ही सहन करा, तुमच्यासाठी तुमचं यश माळा घेऊन उभा आहे. तुमची गाडी फोकस, जिथं तुमची ऊर्जा जाईल तिथं त्या गोष्टी भेटतात. त्याच्यामुळे फोकस फार गरजेचं. फेलियर अगर नहीं हो रहे ना तो आप कोशिश भी नहीं कर रहे हो. जर तुम्ही अपयशी होत नसतात ना तर याचा अर्थ असा आहे की तू प्रयत्न करणं सुद्धा सोडले रे वेड्या. तुला अपयश सुद्धा भेटाना. अपयश भेटण्यासाठी पण लढावं लागतं. काय वाटतं तुम्हाला. गोदड्यात झोपून अपयश येणार आहे का तुला. अपयश आलं पाहिजे. अपयशानंतरच यशाचा उगम होतो भयानक लेवलला की अंधारातूनच लाईट जन्माला येते. हे येडा बघा जगातला सगळ्यात श्रीमंत वा फॅन आहे लोक याची. फॅन कशी याची लाईफची स्टोरी बघा. नेट्स कॅफेमध्ये जॉब. नेट्स कॅफे माहिती आहे कॅफे, तिथं कॉफी, तिथं ते जॉब मागायला गेलता. ते कॅफेवाला म्हणला तुला ऐकायचं नाही फुट. आता ते कॅफेवाल्याला कसं वाटत असेल, आईला मी कोणाला रिजेक्ट केलं, राईट और रॉंग. त्यानंतर त्याची ऊन कंपनी होती झिप, तिथून त्याला काढून टाकलं. पेपॅल मधून त्याला काढून टाकलं. त्यानंतर त्याचे रॉकेट फेल झाले, 1 2 3 फेल झाले. सगळा समाज, सगळे त्याचे लोक, सगळे वेगळे वेगळे एक्सपर्ट लोक, लिगल डिपार्टमेंट, मोठे मोठे बिझनेस लीडर, टायकॉन सगळे म्हणत होते याला कोणी फंडिंग करू नका, येडे, याला कोणी फंडिंग करू नका, येडे. तरी पण तो हारला ना. इंटरव्ह्यूमध्ये त्याला एक प्रश्न विचारला, एवढे सगळं अपयश, एवढं फेल्युअर आलंय, आता काय प्लॅन आहे. हार माना ना आता, कुठं डोकं लावता टाइमपास. भाड्याच्या घरात गेले ना आता तुम्ही. तो काय म्हणतो माहिती आहे,
आय विल नेव्हर गिव्ह अप. आणखीन ज्यावेळेस ते रिपोर्टर म्हणतात एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे की हे काही करू शकत नाही इलॉन, तर इलॉन काय करतो, थँक्यू, ते फार एक्सपर्ट आहेत, पण त्यांनी एक दिवस माझ्या फॅक्टरीमध्ये येऊन मला पाहिलं पाहिजे की किती मी काम करतोय, त्यावेळेस त्यांना पण विश्वास वाटायला लागेल की इलॉन मस्क. समजतंय का? जे क्रिटिसाइज आहे, जे अपोजिट लोक आहेत ना, त्यांच्याबद्दल सुद्धा आदराने बोललं जातं यशस्वी लोकांचं. समज मी आया, क्रिटिसाइज लोक सुद्धा तुमचे फॅन होतात. हे सक्सेसफुल लोकांना आपण शिकलो पाहिजे.